नमस्कार. कृष्णा सदाशिव पाटील. येणारी विधानसभा ही म्हणजे आपल्या कामाच्या जोरावर म्हणजे नरके साहेब हेच ह्या मतदारसंघात निवडले. त्याचा जनसंपर्क असून दे किंवा प्रत्येक गावासाठी केलेलं काम असून दे. आता आमदार नसताना सुद्धा आमच्या नंदवाळ गावासाठी त्यांनी 3,68,00,000 निधी मंजूर केला दिला. बरं. त्या म्हणजे आपल्या विठ्ठल मंदिराच्या भक्तिनिवास असतात, म्हणजे स्त्री भक्तिनिवास, पुरुष भक्तिनिवास, नंदवाळ जैतार रोड, नंदवाळ गिरगाव पाटील रोड किंवा पिवळुंबा दर्शन मंडळ अशी भरपूर कामं त्यांनी आपल्या ह्याच्यात केली. आता लाडकी बहीण योजनेचा सुद्धा आपणाला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा झाला. श्रावणबाळ संजय गांधी या योजनेतून आमच्या गावात ह्या वेळेला जवळ 68 लोकांना त्याचा फायदा मिळाला पेन्शनचा. श्रावणबाळ संजय गांधी तसेच बरेच म्हणजे कोण पण आपल्या गावात अडचण काही कसली पण असून दे, कोणतरी मयत झालेला असून दे, काय असून दे, त्यावेळेला साहेब तात्पर्य आमचा फोन केला की साहेब तिथं हजर आहे. पुन्हा नुसता निरोप मिळाला की साहेब त्या 8-10 दिवसात कधी पण येऊन भेटून त्या कुटुंबाला जातात. अच्छा. नरके साहेबांचं काम आमच्या गावासाठी तरी मोठ्या प्रमाणात आहे. आता त्यांच्या व्हिजनमध्ये पण सुद्धा आमच्या नंदवाळचं तीर्थक्षेत्र म्हणून काय तीर्थक्षेत्रासाठी करणार ते त्यांचं पण काम मोठ्या प्रमाणात म्हणजे काय गावासाठी करू शकतो पुढं आम्ही. नंतर गायरान म्हणजे आमच्या जे बटालियन जे गायरान ताब्यात घेतली त्यासाठी त्यांचा लढा मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी त्यांच्या सकट आमच्यावर सुद्धा 21 जणांवर त्या केसी चालू आहेत. त्या साहेबावर 353 कलम सुद्धा लागला आमच्या बरोबर शासनाचा. त्यामुळे साहेबाला आमच्या गावासाठी साहेबांचं पासपोर्ट कॅन्सल झालं. हे 353 कलम लागल्यामुळे एवढा साहेबांना या गावासाठी 300 ते आपल्या ह्या 50 एकर जमीन मिळवण्यासाठी साहेबांनी भरपूर मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्र्यांसंगड बैठक लावून ती मुख्यमंत्र्यांचा वरनं आदेश घेऊन 50 एकर जमीन आदेश खाली जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात भाग पाडले. आणि ते थोड्या दिवसात ते आमच्या गावाच्या ग्रामपंचायत नावावर ते जमीन वर्ग होईल. म्हणजे त्यात पार्किंग म्हणजे गावात आता रस्तं किंवा आपल्या मंदिराकडे येणाऱ्या लोकांचं वाहनांचं पार्किंग असू दे अशा वेळी आता आपल्या गावात मोठ्या प्रमाणात भरतात. तसंच आता माघवारी, कार्तिक वारी हे जे 3 चैत्रवारी या मोठ्या प्रमाणात आपल्याकडं भरतात. त्या लोकांनी आता तुम्ही नंदवाळात येताना तुम्हाला पार्किंग कुठे केलं हे तुम्हाला आता लक्षात आलंच असेल. बरोबर. तर त्यासाठी ती जमीन साहेबांनी 50 एकर आपल्याकडं काढून घेतली. अच्छा. आणि ते वर पार्किंग असून दे, मुलांना खेळाचं ग्राउंड असून दे किंवा तिथं बगीचा, उद्यान गार्डन असं बरंच साहेबांच्या डोक्यात ते प्लॅन आहे की कमीत कमी 100 कोटी निधी लावून हे आपलं नंदवाळ प्रति पंढरपूर हे ब वर्ग आपल्या आहे ते प्रादेशिक पर्यटनमधून त्याला भरपूर निधी खेचता येतो हेच तिने दाखविलं की बाबा आपण ह्या गावा एवढं लहान गाव असून सुद्धा त्या गावाला एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी तिने दिला. त्यामुळे नंदवाळकर हे साहेबांचं रूप कधीच फिरू शकत नाही. एक मी साहेबांचा एक सच्चा कार्यकर्ता आणि साहेबांच्याकडं म्हणजे गावासाठी केलेलं काम हे न विसरण्यासारखं आहे. त्यात काय साहेब म्हणजे कुठलंच म्हणजे विरोधक असू द्यात किंवा त्यांच्या संघटनेची लोक असू द्यात ती कधी मानत नाहीत की बाबा विरोधक आहे आणि त्याचं करायचं नाही. कोण येईल त्याचं काम साहेबांनी केलेच. बाबा ते कुठल्या पार्टीचं ताटाचं काय साहेबांनी आतापर्यंत बघितलं. त्यामुळे नंदवाळकरांचं साहेबावर भरपूर मोठ्या प्रमाणात प्रेम आहे. करवीर तालुक्यात नरके साहेबच बाजी मारणार हे 100% आहे. कारण वेळ आपली आहे.